हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आणखी एका व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले असतात, जसं की विसंगत घटक शोधणे किंवा संख्या मालिकेवर आधारित काही प्रश्न असतात. तर त्यापैकी आज एक प्रश्न, एक विशिष्ट प्रकारचा प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. त्यासाठी बेसिक कंटेंट आपल्याला काय पाहिजे तेही पाहू आणि त्याच्यावर आधारित काही उदाहरणं सोडवू. तर असा तो प्रश्न असतो, खाली दिलेल्या उदाहरणामध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल. म्हणजे खाली काही संख्यांची मालिका दिलेली असते आणि त्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्ह एक असतं आणि त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल दिलेले 4 पर्यायापैकी ते आपल्याला अचूक शोधायचं असतं. आता ते जे प्रश्नचिन्ह आहे ते संख्या मालिकेमध्ये कुठेही असू शकतं, म्हणजे सर्वात शेवटी असू शकतं किंवा मध्येच कुठेही असू शकतं. आपल्याला त्या दिलेल्या संख्या मालिकेमध्ये इतर संख्यांच्या मध्ये जो संबंध आहे तो संबंध शोधावा लागतो आणि मग त्या संबंधानुसार प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ते आपण सहजपणे शोधू शकतो. आता याच्यासाठी जे काही संख्यांमधले बेसिक क्रिया आहेत, जसं की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणितामधल्या बेसिक क्रिया आपल्याला माहिती पाहिजेत. त्याच पद्धतीने संख्यांचे वर्ग, घन यांच्यामधला संबंध माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी ते सगळं आपल्याला पाठ असलं पाहिजे. तर यावर आधारित उदाहरण आपण बघूया, म्हणजे किती विविध प्रकारे प्रश्न या घटकावर आधारित आपल्याला विचारले जाऊ शकतात ते आपण शोधू शकतो आणि मग त्याच्यावर आधारित तशा पद्धतीची उदाहरणं आपण सोडवू शकतो. तर पहिला प्रश्न बघू आपण. हे पहिलं उदाहरण आहे ज्याच्यामध्ये संख्या दिलेत 7, 16, 34, 61, 97 आणि प्रश्नचिन्ह. या उदाहरणामध्ये प्रश्नचिन्ह सगळ्यात शेवटी आहे. याचा अर्थ या ज्या सर्व संख्या आहेत सुरुवातीच्या 5 त्यांच्यामध्ये संबंध कोणता आहे ते आपल्याला शोधायचं आहे आणि मग त्या संबंधानुसार 97च्या पुढची संख्या कोणती येईल ते आपण शोधू शकतो. या प्रश्नासाठी आपल्याला पर्यायाची गरज नाही. पर्याय न घेता सुद्धा आपण उत्तर शोधू, म्हणजे मग पर्याय मिळाल्यानंतर आणखी कदाचित कमी वेळेमध्ये आपण ते उत्तर शोधू शकतो. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण विचार असा करायचा की ह्या संख्या आपल्याला क्रमानं वाढताना दिसत आहेत. याचा अर्थ इथं एकतर बेरजेचा गुणधर्म असला पाहिजे किंवा गुणाकाराचा असला पाहिजे. जर गुणाकाराचा असता तर संख्यांमध्ये जी वाढ आहे ती खूप जास्त प्रमाणात झाली असती, पण ती तेवढ्या जास्त प्रमाणात होत नाही. याचा अर्थ तिथं बेरजेचा गुणधर्म कदाचित असू शकतो. आपण चेक करूया प्रत्येक 2 टर्म्स मधला जो फरक आहे तो किती आहे. 7 आणि 9 16 मिळेल, 16 आणि 18 34 मिळेल, 34 आणि 27 61, 61 आणि 36 97 मिळेल. आता हा जर फरक बघितला कोणत्याही 2 क्रमागत येणाऱ्या संख्यांमधला तर तो 9च्या पटीत आहे. 9 18 27 36. मग 9 + 36 आणि 9च्या पटीतली पुढची संख्या 45 आहे. 9 × 45. याचा अर्थ या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या मिळवण्यासाठी या 97 मध्ये आपल्याला 45 मिळवावे लागतील. 97 + 45 उत्तर मिळेल 142. याचा अर्थ या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असली पाहिजे 142. आता हा पर्याय खाली दिलेल्या 4 पर्यायापैकी जिथं असेल तो पर्याय म्हणजे आपलं उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण त्या संख्यांच्या मध्ये सर्वात आधी जो बेरजेचा गुणधर्म आहे तो चेक करून पाहायचा. तो नसेल कदाचित तर वजाबाकीचा आहे का बघायचं. तो नसेल तर गुणाकार, मग वर्ग, घन यांच्याकडे आपण टप्प्याटप्प्यानं चेक करत जायचं आहे. इथं आपल्याला पटकन उत्तर मिळालं, कारण यांच्यामध्ये कोणत्याही 2 टर्म्स मधला आपण जर फरक घेतला तर आपल्याला लगेच लक्षात आलं की या सर्व संख्या 9च्या पटीतील आहेत. म्हणजे शेवटचा जो फरक आहे तो सुद्धा 9च्या पटीतली पुढची संख्या जी आहे ती आपल्याला ऍड करावं लागणार आहे. म्हणून आपण 45 त्याच्यामध्ये मिळवलं आणि उत्तर मिळवलं. तर असा एक सोपा प्रश्न असतो. सोप्या प्रश्नापासून आपण सुरुवात करू. पुढचा प्रश्न बघू. पुढच्या प्रश्नामध्ये संख्या दिलीत 20, 25, 31, 38, 46 आणि प्रश्नचिन्ह. इथं सुद्धा प्रश्नचिन्ह सगळ्यात शेवटी आहे. पहिल्यांदा आपण फरक बघूया. प्रत्येक 2 क्रमांकात येणाऱ्या संख्यांमधला 20 आणि 25 मध्ये 5 चा फरक आहे. 25 आणि 31 मध्ये 6, 31 आणि 7 38, 38 आणि 8 46. जर आपण लक्षात घेतलं की 5, 6, 7, 8 असा कुठल्याही 2 टर्म्स मधला, कुठल्याही 2 संख्यांमधला फरक एक एक न वाढत जातो. म्हणजे 46 आणि या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारी जी संख्या आहे त्यांच्यामधला फरक 8च्या नंतर येणारी संख्या म्हणजेच 9 असणार आहे. म्हणून 46 मध्ये 9 मिळवल्यानंतर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारी संख्या मिळेल. मग 46 अधिक 9 उत्तर मिळेल 55. याचा अर्थ प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असणार आहे 55. हे सुद्धा खूप सोपं उदाहरण आहे. पटकन आपण फरक घेतला की आपल्या लक्षात आलं की अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा असू शकतात. तर सुरुवात आपण त्या 2 संख्यांमधला फरकापासून करायचं. त्या दृष्टीने जर उत्तर नाही मिळालं तर मग गुणाकार, भागाकार किंवा इतर कुठला संबंध आहे का ते आपण बघू शकतो. पुढच्या उदाहरणामध्ये पुन्हा ज्या संख्या दिल्यात त्यांच्यामध्ये जो संबंध आहे त्या संबंधानुसार संख्या क्रमाक्रमाने वाढत जातात. आपण पहिल्यांदा फरक घेऊन बघूया. 8 आणि 9 मध्ये फरक 1चा आहे.
9 आणि 13 मध्ये फरक 4चा आहे. तर आता इथे लक्षात घेतलं की पहिल्या दोन संख्यांमधला फरक 1 आहे, पुढच्या दोन संख्यांमधला फरक 4 आहे. म्हणून इथे थांबायचं नाही, पुढे आपण फरक घेत जाऊया आणि मग त्या फरकांमध्ये असणारा संबंध कदाचित आपल्याला मिळेल आणि त्याच्यानुसार उत्तर मिळू शकेल. त्यामुळे 13 आणि 22 यांच्यामध्ये 9चा फरक आहे. आता आपल्या लक्षात आलं असेल की 1, 4, 9 या कशा प्रकारच्या संख्या आहेत. 22 आणि 16 38, 38 आणि 25 63. जर आता हे सर्व फरक आपण बघितले 1, 4, 9, 16, 25 या सर्व पूर्ण वर्ग संख्या आहेत. आणि त्या पूर्ण वर्ग कशाचे आहेत तर 1 हा 1चा वर्ग आहे, 4 2चा वर्ग आहे, 9 3चा वर्ग आहे, हा 4चा, हा 5चा. याचा अर्थ हा जो फरक असणार आहे तो फरक म्हणजे 6चा वर्ग असला पाहिजे. आणि 6चा वर्ग आपल्याला माहिती आहे 36. मग ते उत्तर काढायला काय करायचं तर या 63 मध्ये आपण 36 मिळवायचं. 63 अधिक 36 उत्तर मिळेल 99. याचा अर्थ या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असेल 99. त्यामुळे 99 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. आता हा पर्याय जिथं आपल्याला दिला असेल ते असेल आपलं उत्तर. तर इथं आपण मुद्दाम ते पर्याय घेतलेले नाही, त्याच्यामध्ये वेळ न घालवता आपण सरळ उत्तर कसं काढायचं किंवा त्या उत्तर मिळवण्याच्या दृष्टीने विचार कसा करायचा ते त्यावर भर देऊया. म्हणजे आपली जास्तीत जास्त उदाहरणं सोडवून होतील आणि जास्तीत जास्त प्रकारचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. पुढच्या प्रश्नामध्ये संख्या मालिका दिली 2 2 4 12 48 240 आणि प्रश्नचिन्ह. सुरुवातीच्या दोन संख्या पाहिल्या की आपल्याला असं लक्षात येईल की त्यांच्यामध्ये संबंध काही दिसत नाही, कारण दोन ही संख्या 2 वेळा रिपीट झाली. पण पुढे जसं जसं आपण जाऊ तसं तसं लक्षात येईल की संख्या खूप वेगानं वाढत आहे. म्हणजे इथं बेरजेचं गुणधर्म असू शकत नाही. मग अशा वेळेला विचार करायचा की यांच्यामध्ये गुणाकाराचा संबंध आहे का. म्हणजे ह्या 2ला कितीनं गुणल्यानंतर 2 म्हणजे दुसरी संख्या मिळेल तर 2 गुणिले 1 बरोबर 2. पुन्हा ही दुसरी संख्या 2 आहे आणि तिसरी 4 आहे. 2ला कितीनं गुणले तर 4 मिळतील तर 2 न. 4ला कितीनं गुणले तर 12 मिळतील तर 3. 12 गुणिले 4 48. 48 गुणिले 5 240. याचा अर्थ प्रत्येक पुढची संख्या मागच्या संख्येला आपण एखाद्या संख्येनं गुणल्यानंतर मिळणार आहे. याचा अर्थ पहिल्या संख्येला 1 न गुणलं तर दुसरी संख्या, दुसऱ्याला 2 न गुणली तर तिसरी, अशा पद्धतीनं हा संबंध आपल्याला मिळणार. मग 240च्या पुढची संख्या जर आपल्याला मिळवायची असेल तर इथं आपण 5 पर्यंत आलोय. याचा अर्थ 240ला जर आपण 6 न गुणलं तर त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या मिळेल. मग 240 गुणिले 6 हा जर गुणाकार आपण केला तर आपल्याला उत्तर मिळेल 1440. याचा अर्थ या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असणार आहे 1440. तर लॉजिक थोडंसं इथं आपण असं वापरायचं की जसजशा संख्या जर ह्या संख्या खूप जास्त फरकानं वाढत असतील तर कदाचित तिथं गुणाकाराचा गुणधर्म असणार आहे किंवा वर्ग संख्येचा गुणधर्म असणार आहे. तिथं बेरीज गुणधर्म तर असू शकत नाही, कारण बेरीज केल्यानंतर संख्या एवढ्या क्रमानं किंवा एवढ्या जलद गतीनं वाढत नाही. त्यामुळं इथं गुणाकार असू शकतो. हे लॉजिक आपण वापरलं आणि या प्रश्नाचं उत्तर मिळवलं. तर अशा पद्धतीनं प्रत्येक प्रश्नासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करायला पाहिजे, तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आणखी गोष्ट करायला पाहिजे, जर हा कंटेंट आवडत असेल, अशा पद्धतीचे कंटेंट आणखी पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करू शकतो. पुढचा प्रश्न 1 0 3 2 5 4 प्रश्नचिन्ह. या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या कोणती असा प्रश्न. आतापर्यंत जी काही उदाहरणं आपण सोडवली त्याच्यामध्ये संख्या वाढत जात होत्या, मग त्या थोड्या वेगानं वाढत होत्या किंवा कमी वेगानं वाढत होत्या, पण त्या वाढत होत्या. या संख्या मालिकेचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की संख्या कमी होते पुन्हा वाढते, कमी होते पुन्हा वाढते. याचा अर्थ एक पॅटर्न त्याच्यामध्ये नाही. असं जर असेल एखादं उदाहरण तर तिथं आपण अल्टरनेट संख्यांचा विचार करायचा. म्हणजे पहिली संख्या आणि तिसरी संख्या, तिसरी आणि पाचवी यांच्यामध्ये संबंध काय आहे का बघायचं. त्याच्यानंतर दुसरी आणि चौथी, चौथी आणि सहावी यांच्यामध्ये काय संबंध आहे का विचार करायचा. आता पहिली तिसरी पाचवी संख्या जर पाहिल्या तर त्या सर्व विषम संख्या आहे. म्हणजे 1 3 5, त्याच्यानंतर 4 ही संख्या आली, त्याच्या पुढची संख्या पाहिजे. मग 5 नंतर येणारी विषम संख्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असली पाहिजे. आणि 5 नंतर येणारी विषम संख्या माहिती आपल्याला 7, त्यामुळे त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 7 ही संख्या. त्यामुळे इथे एकच प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे एकच संख्या आपल्याला विचारलेली होती. त्यामुळे 7 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. कदाचित काही प्रश्नांमध्ये 2 प्रश्नचिन्ह असतील आणि 2 पर्याय आपल्याला निवडावे लागतील. मग इथं आपण विचार असा करायचा की ही विषम संख्या ज्या अर्थी 7, त्या अर्थी पुढची संख्या सम असली पाहिजे. ती कोणत्या संख्येच्या पुढची असली पाहिजे तर 4च्या. मग 4च्या पुढची समसंख्या या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असली पाहिजे, ती म्हणजे 6. तर अशा पद्धतीनं काही वेळेला प्रश्नांमध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करून प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपल्याला ते त्या प्रश्नानुसार ते लॉजिक ॲप्लाय करता आलं पाहिजे आणि त्याच्यानुसार उत्तर ठरवता आलं पाहिजे. तर हा एक प्रश्न प्रकार.
पुढच्या संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्ह मध्येच दिले 5, 7, 11, 17 प्रश्नचिन्ह आणि 35. मग इथं आपण पहिल्या कुठल्याही दोन संख्यांमध्ये क्रमाने येणाऱ्या संख्यांमध्ये काय संबंध आहे का बघूया. 5 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे. 7 आणि 4 11, 11 आणि 6 17. याचा अर्थ दोन सलग येणाऱ्या संख्यांमधला जो फरक आहे तो 2च्या पटीतल्या संख्या आहे. मग 17 आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारी संख्या जी आहे त्यांच्यामधला फरक 6 नंतर येणारी समसंख्या म्हणजेच 8 आहे, तर तो 8 असला पाहिजे. म्हणजे 17 मध्ये 8 मिळवलं तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या मिळेल. मग 17 अधिक 8 आपल्याला माहिती आहे 25. याचा अर्थ या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असली पाहिजे 25. तर एवढ्यावरच थांबायचं नाही, पुढे आपण ते व्हेरीफाय सुद्धा करू शकतो की हे आपलं उत्तर बरोबर आहे किंवा नाही. म्हणजे इथं जर संख्या 25 असेल तर याच संबंधानुसार पुढची संख्या आपल्याला मिळते का. म्हणजे 17 आणि 25 यांच्यामध्ये 8चा फरक आहे. याचा अर्थ 25 आणि 35 यांच्यामधला फरक 8 नंतर येणारी समसंख्या असली पाहिजे, जो आहे 10. जो इथं आहे 25 अधिक 10 बरोबर 35. याचा अर्थ 25 जे उत्तर आपण काढलेलं आहे ते बरोबर आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर येईल 25. तर अशा पद्धतीने काही वेळेला प्रश्नचिन्ह मध्येच असू शकतं, तर त्या पद्धतीने आपल्याला विचार करून त्याचं उत्तर मिळवावं लागेल. पुढची संख्या मालिका 2, 8, 18, 32, 50 आणि प्रश्नचिन्ह. पुन्हा एकदा संख्या थोड्या थोड्या फरकानं वाढत जातात, म्हणजे कदाचित बेरजेचा गुणधर्म त्याच्यामध्ये असू शकतो. हा झाला आपला प्राथमिक अंदाज, पण त्याच्यानुसार ते खरोखर आहे का ते बघण्यासाठी काय करायचं, तर दोन संख्यांमधला फरक 2 आणि 6 बरोबर 8, 8 आणि 10 18, 18 आणि 14 32, 32 आणि 18 50. आता हे जे फरक आहेत 6, 10, 14, 18, पुन्हा या फरकामधला फरक जर आपण घेतला 6 आणि 4 10, 10 आणि 4 14, 14 आणि 4 18, याचा अर्थ फरकांमधला फरक हा समान आहे 4 4 4 4. म्हणजे 50 आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारी संख्या यांच्यामधला फरक किती असणार आहे, तर 18 अधिक 4 म्हणजेच 22 असणार आहे. मग 50च्या पुढची संख्या मिळवायला आपल्याला काय करावं लागेल, तर 50 मध्ये 22 मिळवावं लागेल. मग 50 अधिक 22 बरोबर 72, म्हणून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असणार आहे 72. तर काही प्रश्नामध्ये अशा पद्धतीनं फरकांमधला पुन्हा फरक आपल्याला चेक करावा लागतो आणि मग त्याच्यानुसार उत्तर मिळवावं लागतं. पुढच्या संख्या मालिकेमध्ये 2 प्रश्नचिन्ह आहेत. जसे की मगाशी आपण पाहिलं की काही वेळेला एखाद्या प्रश्नामध्ये 2 संख्या आपल्याला मिळवाव्या लागतील. ती संख्या मालिका आहे 5, 6, 7, 12, 9, 18, 11. तर या संख्या पाहिल्या तर मिक्स संख्या आहेत. या म्हणजे ठराविक पॅटर्न संख्या वाढत जात आहेत किंवा कमी होत जात आहेत असं नाही. संख्या पहिल्यांदा वाढत जातात, पुन्हा कमी होत आहेत, वाढत जातात, कमी होत आहेत. मग अशा वेळेला मग सांगितल्या पद्धतीनं अल्टरनेट संख्यांच्या मध्ये संबंध आहे का पहिल्यांदा बघून घ्यायचं. म्हणजे पहिली संख्या आणि तिसरी संख्या, तिसरी आणि पाचवी, पाचवी सातवी, सातवी आणि 9वी, असा संबंध जर आपण पाहिला तर आपल्याला असं लक्षात येईल की 5, 7, 9, 11, 13 या सर्व क्रमानं येणाऱ्या विषम संख्या आहेत. मग 13 नंतर क्रमाने येणारी विषम संख्या या पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असली पाहिजे. 13 नंतर येणारी विषम संख्या आहे 15. याचा अर्थ पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या आपल्याला 15 मिळेल. आता आणखी एक संख्या मिळवायची जी दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असेल. मग त्याच्यासाठी समस्थानचे जे अंक आहेत त्यांच्यामधला संबंध आपण शोधूया. आता म्हणजे 6 आणि 12, 12, 18, 24, 30 ह्या जर सगळ्या संख्या बघितल्या आपण 6, 12, 18, 24, 30 ह्या सर्व संख्या 6च्या पटीतल्या आहेत. म्हणजे 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30. याचा अर्थ हे जे दुसरं प्रश्नचिन्ह आहे त्याच्या ठिकाणी 6 गुणिले 6 म्हणजे 6 36 ही संख्या असणार आहे. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या आपल्याला मिळतील 15 आणि 36. आता त्यामुळे आपलं उत्तर आहे 15 आणि 36. आता ह्या दोन्ही संख्या ज्या पर्यायामध्ये आपल्याला दिलेल्या असतील ते असेल आपलं अचूक उत्तर. आता कदाचित पर्यायामध्ये पहिला पर्याय 15 36 असा दिला असेल आणि दुसरा पर्याय 36 15 असा दिला असेल. त्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. पहिली संख्येचा अर्थ पहिलं प्रश्नचिन्ह, त्यामुळे 15 36 हेच उत्तर बरोबर आहे. दुसरा पर्याय कदाचित 36 15 असा असू शकतो, पण ते आपलं उत्तर असणार नाही, कारण याचा अर्थ असा होतो की पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 36 ही संख्या असेल. त्यामुळे तिथं कन्फ्यूज व्हायचं नाही. पर्याय क्रमांक 1 हेच आपलं उत्तर असणार आहे. आणि अशा पद्धतीनं व्यवस्थित पर्यायांचं निरीक्षण करून मग आपण उत्तर शोधायचं. पुढच्या उदाहरणामध्ये संख्या दिली 71, 213, 355, 497 आणि प्रश्नचिन्ह. ह्या संख्या जर आपण पाहिल्या तर आपल्याला असं लक्षात येईल की पहिल्या 2 संख्यांमध्ये किंवा पहिल्या संख्येला एखाद्या संख्येनं गुणलं किंवा पहिल्या संख्येमध्ये एखादी संख्या मिळवली तर 213 मिळेल असं नाही, किंवा तोच पॅटर्न पुढे असेल असं नाही. त्यामुळे अशा पद्धतीचं उदाहरण जर असेल तर जिथं आपल्याला बेरीज किंवा गुणाकार हे गुणधर्म वापरून उत्तर मिळू शकत नाही, तिथं आपण संख्यांचं विश्लेषण करायचं. म्हणजे पहिली संख्या 71 आहे,
पुढची संख्या 213 आहे, त्याच्या पुढं 355, त्याच्या पुढं 497. जर एकक स्थानचे आपण निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की 1, 3, 5, 6 ह्या सर्व विषम संख्या आहेत. मग 7 नंतर येणारी विषम संख्या आहे 9. याचा अर्थ प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जी कोणती संख्या असेल त्याच्या एकक स्थानी असलं पाहिजे 9. आता हे झालं एकक स्थानचं, म्हणजे त्या संख्येमधला एक अंक आपल्याला मिळाला. पण ती पूर्ण संख्या मिळवायला उरलेल्या ज्या संख्या आहेत आता 7, 21, 35, 49 यांचं निरीक्षण करूया. आपल्या असं लक्षात येईल की या सर्व संख्या 21, 35, 49 7च्या पटीतील आहेत, पण त्या क्रमाने येणाऱ्या संख्या नाही आहेत. म्हणजे 7 एके 7, 7 त्रिक 21, 3 न गुणल्यानंतर आपल्याला 21 मिळेल, 7 ला 5 न गुणल्यानंतर 35 मिळेल, 7 ला 7 न गुणल्यानंतर 49 मिळेल. मग या संबंधानुसार प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी पहिले जे 2 डिजिट्स आहेत ते मिळवण्यासाठी आपल्याला 9 न गुणावं लागेल. 7 गुणिले 9 म्हणजेच 63. याचा अर्थ ती संख्या असणार आहे 639. तर अशा पद्धतीनं जर संबंध आपल्याला पटकन बेरीज किंवा गुणाकाराचा नाही मिळाला तर अशा पद्धतीनं त्या संख्यांमध्ये असणाऱ्या अंकांचं विश्लेषण करून सुद्धा आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. तो सुद्धा संबंध त्यांच्यामध्ये असू शकतो. पुढच्या संख्या मालिकेमध्ये संख्या 1, 2, 8, 48, 364 आणि प्रश्नचिन्ह. पुन्हा एकदा लॉजिक आपलं, संख्या खूप वेगानं वाढतात याचा अर्थ इथं गुणाकाराचा संबंध असू शकतो. मग ते चेक करूया आपण. 1 ला जर 2 न गुणलं तर 2 मिळेल, 2 ला किती न गुणलं तर 8 मिळेल तर 4, 8 ला किती न गुणलं तर 48 मिळेल 6. 48 गुणिले 8 हा जर गुणाकार आपण केला तर 364 येतो. आता हा संबंध पहा, मागच्या संख्येला 2 न 4 न 6 न 8 न गुणलं तर पुढची संख्या मिळते आणि 2, 4, 6, 8 या सर्व क्रमाने येणाऱ्या समसंख्या. मग 8 नंतर क्रमाने येणारी समसंख्या म्हणजे 10. याचा अर्थ या 364 ला जर आपण 10 न गुणलं तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या मिळेल. मग 364 गुणिले 10 बरोबर 3640, म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असेल 3640. पुढच्या प्रश्नामध्ये संख्या दिलेत 4, 36, 100, 196. या 4 संख्या पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात येईल की या सर्व वर्गसंख्या आहेत, पण त्या क्रमाने येणाऱ्या वर्गसंख्या नाहीत किंवा त्या फक्त समसंख्यांचेच वर्ग आहेत असेल. मग आपण बघूया त्या कोणत्या संख्यांचे वर्ग आहेत. म्हणजे 4 हा 2 चा वर्ग आहे, 36 6 चा वर्ग, 100 10 चा वर्ग, 96 14 चा वर्ग. आणि आता ह्या संख्यांचा आपण विचार करूया. 2, 6, 10, 14 ह्या प्रत्येक 2 संख्यांमध्ये 4 चा फरक आहे. म्हणजे 2 आणि 4 6, 6 आणि 4 10, 10 आणि 4 14. तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जी कुठली संख्या असेल ती संख्या मिळवायला आपल्याला 14 मध्ये 4 मिळवावं लागेल, म्हणजे 18, आणि त्याचा वर्ग करावा लागेल. मग ती संख्या म्हणजे 18चा वर्ग या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असली पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे की 18चा वर्ग बरोबर 324, म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असणार आहे 324. तर अशा पद्धतीचे प्रश्न जर आपल्याला पटकन सोडवायचे असतील तर इथं आपल्याला वर्ग पाठ असले पाहिजे. म्हणजे किमान 1 ते 30 वर्ग हे आपल्याला तोंडपाठ असायला पाहिजे. तर आपण अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतो. आणि ते जे वर्ग आहेत किंवा घन आहेत ते तोंडपाठ असतील तर आपण त्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं पटकन देऊ शकतो. शिवाय आपल्याला ते गणिताचा अभ्यास करताना सुद्धा खूप महत्त्वाचं आहे किंवा त्याचा खूप उपयोग होऊ शकतो. तर ते वर्ग आणि घन लक्षात कसे ठेवायचे तर त्याच्यासाठी एक सोपी ट्रिक आहे. तर ती ट्रिक नक्की बघा. त्याचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे ज्याचा उपयोग करून आपण ते वर्ग पाठ न करता लक्षात ठेवू शकतो आणि ते आपले कधीच विसरणार नाहीत. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, चेक करा एकदा व्हिडिओ, जेणेकरून आपल्याला हे जे बेसिक कंटेंट आहे गणितामधलं असेल किंवा स्पर्धा परीक्षांमधलं असेल तर ते पटपट आपण सोडवू शकतो आणि त्याच्यावर आधारित उदाहरणं जी आहेत ते आपण कमी वेळेमध्ये सोडवू शकतो. आता या संख्या पुढच्या संख्या मालिकेमध्ये दिली 13, 26, 37, 46, 53. पुन्हा एकदा संख्या वाढत जात आहेत आणि ते थोड्या थोड्या फरकानं वाढत आहेत. मग आपण त्यांच्यामधला संबंध बघूया, त्यांच्यामधला फरक किती आहे बघूया. 13 अधिक 13 26, म्हणजे 13 मध्ये 13 मिळवलं तर 26 मिळतील. 26 अधिक 11 37, 37 अधिक 9 46, 46 अधिक 7 बरोबर 53. आणि आता ह्या फरकाच्या ज्या संख्या आहेत 13, 11, 9, 7 यांचा जर आपण विचार केला तर या विषम संख्या आहेत आणि कमी होत जाणाऱ्या विषम संख्या आहेत. म्हणजे 2 संख्यांमधला फरक विषम संख्या आहे आणि त्यांच्यामधला संबंध असा आहे की त्या विषम संख्या कमी कमी होत जातात. मग 7च्या अगोदर येणारी विषम संख्या हा या 2 संख्यांमधला फरक असला पाहिजे. 7च्या अगोदर येणारी विषम संख्या म्हणजेच 5. याचा अर्थ 53 आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारी संख्या यांच्यामधला फरक 5 असला पाहिजे. मग प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारी संख्या मिळवायला आपल्याला ह्या 53 मध्ये 5 मिळवावं लागेल.
53 अधिक 5 बरोबर 58, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असेल 58. पुढची संख्या आहे 989, 878, 767, 656 आणि प्रश्नचिन्ह. काही वेळेला संख्यांचे जे अंक आहेत त्या अंकांमध्ये एक विशिष्ट पॅटर्न असतो, तर तो सुद्धा फॉलो होत असतो. म्हणजे इथं या दोन संख्यांच्या मध्ये जर आपण फरक बघायला गेलो किंवा त्यांच्यामध्ये गुणाकाराचा काही संबंध आहे का ते पाहायला गेलो तर तसा संबंध आपल्याला डिरेक्टली मिळणार नाही. पण प्रत्येक संख्येचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला एक पॅटर्न त्यांच्यामध्ये लक्षात असा येईल की एकक स्थानचा अंक आणि शतक स्थानचा अंक सेम आहे. म्हणजे पहिल्या संख्येमध्ये 9 आहे, दुसऱ्यामध्ये 8 आहे, तिसऱ्यामध्ये 7 आहे, चौथ्यामध्ये 6 आहे. याचा अर्थ प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी पाचव्या संख्येमध्ये तो 5 असला पाहिजे. म्हणजे एकक स्थानी आणि शतक स्थानी 5 ही संख्या असणार आहे. फक्त आता मधली संख्या, मधला अंक आपल्याला मिळवायचा. मग तो मधला अंक कसा मिळवायचा, तर इथं पहिल्या संख्येमध्ये मधला अंक 8 आहे, नंतर 7 आहे, 6, 5, म्हणजे 5च्या अगोदर येणारी संख्या मध्ये असली पाहिजे 4. याचा अर्थ या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असणार आहे 545. तर अशा पद्धतीने काय होईल, संख्यांमधल्या अंकांमध्ये सुद्धा एक ठराविक पॅटर्न असतो, तो सुद्धा आपल्याला निरीक्षणानं पटकन लक्षात आला पाहिजे. तर अशा पद्धतीचे जास्तीत जास्त उदाहरणं जितकी तुम्ही सोडवाल तेवढा हा पॅटर्न लक्षात यायला मदत होईल आणि तेवढ्या लवकर उत्तर आपण मिळवू शकतो. पुढची संख्या मालिका 4, 18, 48, 100 आणि प्रश्नचिन्ह आहे. कदाचित हा क्रमांक चुकलाय, असू दे, तो जास्त फरक पडत नाही, आपलं महत्त्वाचं कंटेंट आहे. तर हा प्रश्न प्रकार 4, 18, 48, 100 असा आहे. आता इथं संख्या जरी क्रमानं खूप वेगाने वाढत असल्या तरी सुद्धा गुणाकाराचा संबंध आपल्याला इथं काही दिसत नाही. किंवा 4ला कुठल्याही संख्येनं गुणलं तर 18 हे उत्तर मिळत नाही. कुठल्याही संख्येनं म्हणजे कुठल्याही पूर्ण संख्येनं गुणलं तर, म्हणजे इथं गुणाकाराचा तर संबंध नाही. पण संख्या ज्या अर्थी पुढे पुढे जास्त क्रमानं वाढत जातात त्या अर्थी तर बेरजेचा तर गुणधर्म नसणार आहे. कदाचित इथं वर्गाचा गुणधर्म काही आहे का ते आपण चेक करायचं. म्हणजे असंच याच पद्धतीनं कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मिळवायचं ट्रायल अँड एररनं. आणि हे खूप क्विकली झालं पाहिजे. म्हणजे इथं बेरजेचा गुणधर्म नाही हे प्रश्न प्रकार बघितल्याबरोबर आपल्याला कळलं पाहिजे. किंवा गुणाकाराचा सुद्धा गुणधर्म नाही मग तो स्किप करायचा. पुढचं काय आहे का हे आपल्याला पटपट पटपट टॅली करता आलं पाहिजे. आणि जेवढ्या लवकर आपली ही विचार प्रक्रिया होईल तेवढ्या लवकर आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. मग इथं 4 ही संख्या 2चा वर्ग गुणिले 1 या स्वरूपात आपण लिहू शकतो. इथं 18 आहे आणि पुढची वर्ग संख्या आहे, पूर्ण वर्ग संख्या आहे 9. 9ला कितीनं गुणलं म्हणजे 3च्या वर्गाला कितीनं गुणलं तर 18 मिळेल तर 2. त्यामुळे हा संबंध कदाचित या दोन संख्यांमध्ये आहे. म्हणजे हाच पुढे सुद्धा असू शकतो. पुढची पूर्ण वर्ग संख्या 4 म्हणजे 4चा वर्ग 16. 16ला कितीनं गुणलं तर 48 मिळेल तर 3. 100 5चा वर्ग गुणिले 4. हाच पॅटर्न प्रत्येक ठिकाणी फॉलो होतो. म्हणजे 2चा वर्ग गुणिले 1, 3चा वर्ग गुणिले 2, 4चा वर्ग गुणिले 3, 5चा वर्ग गुणिले 4. मग याच पॅटर्ननुसार पुढची संख्या म्हणजे 6चा वर्ग गुणिले 5 असलं पाहिजे. मग 6चा वर्ग 36 गुणिले 5 हा जर गुणाकार आपण केला तर उत्तर मिळेल 180. याचा अर्थ त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असणार आहे 180. शेवटचे उदाहरण बघूया ज्याच्यामध्ये संख्या मालिका आपल्याला दिली 34, 18, 10, 6, 4 आणि प्रश्नचिन्ह. यामध्ये कुठल्याही दोन संख्यांमधला फरक आपण बघूया. म्हणजे 34 आणि 18 याच्यामध्ये फरक आहे 16चा. 18 आणि 10 याच्यामध्ये फरक आहे 8चा. 10 आणि 6 मध्ये फरक आहे 4चा. आणि इथं एक लक्षात घ्या, या संख्या क्रमानं कमी कमी होत जातात. म्हणजे 34 वजा 16 बरोबर 18, 18 वजा 8 बरोबर 10, 10 वजा 4 बरोबर 6. आतापर्यंत जी कुठली उदाहरणं आपण सोडवली त्याच्यामध्ये संख्या वाढत जात होत्या, आपण मिळवत होतो. आता इथं वजा करावं लागतं. त्यानंतर 6 मधून 2 वजा केले तर 4 मिळते. आता हे जर आपण सर्व संख्या बघितल्या, हा फरक बघितला तर 16 त्याची निमपट 8 आहे, 8ची निमपट 4 आहे, 4ची निमपट 2 आहे. याचा अर्थ ही 4 आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारी संख्या यांच्यामधला फरक 2च्या निमपट असला पाहिजे. आणि 2च्या निमपट आपल्याला माहिती आहे की 1 आहे. याचा अर्थ 4 आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारी संख्या यांच्यामध्ये फरक असला पाहिजे 1. म्हणजे 4 मधून 1 वजा केलं तर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या मिळेल. मग 4 वजा 1 बरोबर 3, म्हणून या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असेल 3. तर ही काही उदाहरणं आपण सोडवली ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे असंख्य प्रश्न प्रकार आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आपण जी उदाहरणं सोडवली त्याच पद्धतीचे प्रश्न परीक्षेला येतील का तर नाही. त्याच्यासारखे येतील का तर तेही नाही. मग नेमकं काय करायचं असेल, नेमके किती प्रश्न सोडवायचे, तर जितका जास्त आपण सराव करू शकू तेवढा जास्तीत जास्त सराव करायचा, जेणेकरून आपल्याला आपल्यासमोर कोणताही प्रश्न आला तरी त्याचं ॲनालिसिस करून योग्य पद्धतीनं आणि कमीत कमी वेळेमध्ये आपण उत्तर शोधू शकतो.
तर त्याच्यासाठी गरजेचं आहे अशा पद्धतीच्या जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करणं. तर अशी जास्तीत जास्त उदाहरणं सोडवा, जेणेकरून तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं पटपट मिळवू शकता. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर पटपट सबस्क्राईबही करा, जेणेकरून तुम्हाला असं कंटेंट आणखी पाहायला मिळेल. ठीक आहे, तर हा घटक आपण इथं थांबूया. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आणखी एखादा नवीन घटक घेऊन अशाच पद्धतीचा आणखी प्रश्न प्रकार आपण सोडूया. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.